जानूताई. सासूबाई, मी काय म्हणते, मला ना तर वाटत नाही सिंचना येईल. बराच वेळ झालाय. आपली जानू पण तात्कळत बसली आहे. कंटाळली असेल ती पण आता, थकली पण असेल. आपण वीणाला सांगून 5वी ओटी भरून घेऊया का? हो चालेल ना. वीणा, तू भरून घे ओटी. आई, मी आता उठून उभी राहू का? आता माझ्या पायाला खरंच खूप रग लागली. हां? उठ उठ उठ. हो. अगं सावकाश तू. अगं अरे देवा. हनी, मला सांग, आपण कुठे जायचं असं म्हणणं आहे तुझं? माझ्या माहेरी. कारण या घरात मला काडी मात्र किंमत नाहीये हॅरी. तू बघितलंस ना, माझ्या पप्पांची इलेक्शनची गडबड असून सुद्धा त्यांनी आपल्याला रिस्पेक्टफुल वागणूक दिली आज. या घरात तर पूर्ण उलट आहे रे. या घरातले तुला फायनान्शियली बिलकुल हेल्प नाही करत. बाबांच्या फंडाचे पैसे आले, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी हेल्प केली तुला? सांग ना, बाबांनी मदत केली का तुला? या घरात पैशांवरून सतत भांडणं होत असतात. मला नाहीये रे सवय या गोष्टींची. मुळात या सगळ्याची मला गरजच नाहीये. हे बघ, माझ्या पप्पांच्या पैशांनी आपण तुझं कर्ज फेडलंय आणि त्यांच्याच पैशांनी आपण तुझ्यासाठी नवीन बिझनेस सुरू करणार आहोत. मग हॅरी, आपण इथे का राहतोय? का या लोकांना वेळ देतोय? खरं तर आपण माझ्या माहेरच्यांना वेळ द्यायला हवा. माझ्या माहेरी राहायला हवं. हे हॅरी, बघ, आपण दोघेही आजच्या आज माहेरी जायचं. तू घर जावई होतोस. आजच्या आज. हे बघ हनी, मला माहिती आहे हॅरी. नाही, तू रागात आहेस, मला माहिती आहे. पण ऐक ना, हे घर सोडून निघून जाणं हा खूप टोकाचा निर्णय असं नाही का वाटत तुला? हॅरी, पुढच्या 5 मिनिटात तू तुझी बॅग पॅक करतोयस आणि हा माझा फायनल डिसिजन. अरे वा 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 वा, म्हणजे हे दोघं एकत्र घर सोडणार. बचतच बचत. तसं ही बाबा मुलगा म्हणून माझ्याकडून जास्तीचा घर खर्च घेतात आणि हिला सून म्हणून सूट देतात आणि हिचे खर्च जास्त. आता तर बाथरूमचा वेळ वापरणारी 2 माणसं पण कमी होणार, म्हणजे वेळ वाचणार. 10 मिनिटं अजून झोपायला मिळणार. याला म्हणतात सुख. आहा हा हा. आणि ऐक, हे बघ, अगं हा काय हट्ट आहे तुझा? हा, हे बघ, मी तुला क्लिअर सांगतो, मी तुझ्या माहेरी येऊन राहू शकणार नाहीये. आणि बाकीच्यांचं मला माहित नाही, पण तुला चांगलं माहिती आहे ना की या घरात मी तुला कसलीच कमी भासू देत नाही. म्हणून तुला हवं ते सगळं पुरवतो ना ग मी. मला मान्य आहे हनी, या घरातलं तुला कोणीच आवडत नाही. अगं आपल्या घरात तुझ्या हट्टापायी दोरी बांधली गेली. आईने तुला अडवलं नाही. आणि तुला खरं सांगू, दळवी कुटुंबात हे कधीच शक्य झालं नसतं. हे शक्य झालं फक्त कारण तू धमकी दिली होतीस की मी या घरातून निघून जाईल म्हणून. आणि ग मी खरंच सांगतो, अगं आपले आई बाबा खूप जास्त प्रेम करतात अगं तुझ्यावर. दिसतंय हा हॅरी. आजपर्यंत मी सगळ्यांना समजून घेत आले ना, म्हणून आज माझी ही कंडिशन. पण लक्षात ठेव, इथून पुढे तू माझ्याकडून काहीच एक्सपेक्ट करायचं नाही.
हे बघ हनी, माझा तुझ्या या निर्णयाला विरोध आहे. मी तुझ्या माहेरी येऊन राहू शकणार नाही. हे मला कधीच मान्य होऊ शकत नाही. मला विरोध करायचा तुला हक्क नाही आहे हॅरी. बायकोला जर विरोध करायचा असेल ना तर बँकमध्ये पैसे लागतात, ते तुझ्याकडे नाही आहेत. ज्या दिवशी स्वतः कमवून बँकमध्ये पैसे जमा करशील ना त्या दिवशी तू म्हणशील तिथे मी राहायला येईल. पण जोवर तू मला पोसू शकत नाहीस तोवर तुझं ऐकायला मी बांधील नाही. चल आत्ताच्या आत्ता बॅग पटकन. सासूबाई नारळ फुटला आणि नासका आहे. आई म्हणजे अपशकुन. अगं असं काही नसतं आरती. अपशकुनाच्या गोष्टी करू नको. असं घडतं कधी कधी. अपघात आहे असं समजायचं. हे बघ, कोणी मुद्दाम काही केलेलं नाहीये. व्यंकी, तो नारळ उचल आणि बाहेर नेऊन टाक. काय बोलतीयस आजी? अगं तिच्या ओटीतला नारळ आहे तो आणि तोही नासका निघाला. म्हणजे काहीतरी वाईट होणार याचे संकेत आहेत हे. मंगल, सासूबाई माझं काहीच पण धडधडतंय. अहो, गेले 1-2 दिवस काही बाई होतच आहे. बघ, एक मिनिट, आय थिंक आपण हा विषय इथेच थांबूया आणि उगाच कोणी असं काही बोलू नका ज्याने जान्हवीच्या मनात भीती राहील. कारण आपण जे बोलतो, जसं वागतो तेच घरात घडतं. वास्तू आपलं बोलणं ऐकत असते असं म्हणतात. त्यामुळे प्लीज ॲट दिस मोमेंट जान्हवी प्रेग्नंट असताना कोणीही वाईट बोलू नका. इट्स माय रिक्वेस्ट. आणि आई, अपशकून वगैरे असं काही झालेलं नाहीये. आजी म्हणतात ते बरोबर आहे. असं होऊच शकतं. इट्स नॉर्मल. त्यामुळे एव्हरीवन प्लीज रिलॅक्स व्हा. आणि जानू, तू दमली असशील तर प्लीज तू रूममध्ये जा. जातो सावकाश. हां, चालतंय. नाही, आपण भेटूच त्यांना. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. काहीही झालं ना तरी पोलिसांनी प्रॉपर पोलीस कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे. नाही तरच तपासणी सुरू होईल आणि आपण गुन्हेगाराला पकडू शकू. नाही ठीक आहे, मी निघतोच आहे आता. तूही लगेच पोच. ओके, चल बाय. थांब सिद्धू. सिद्धू, हे काय केसचं खुळ घेतलंयस डोक्यात? आता एक्झिट पोल समजणार आहे, मतमोजणी सुरू होणार आहे. अशा वेळेस तू कुठे निघालायस?